हाय हॅलो नमस्कार, मी शुभांगी एका नवीन ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते. दुपारचे 1 वाजता आहेत आणि हो, मी केस कट करणार म्हणते बरं का. पण मला केस कट करू देत नाहीये. तर तुम्ही सांगा मला की मी केस कट करू का? हे बघा, हे इतके वाढलेत आत्ता. हं. हे काल मी धुतलेले आहेत. खरं तर खरंच केस कट करण्याची गरज आहे असं मला वाटतंय. कारण खूप काही माझे केस दाट नाहीयेत आणि खालून असे हे वाढून अशा झुरमुळ्या दिसायला लागलेल्या आहेत. तर ते आज मी मधून भांग पडलाय बघा कसं वाटतंय. आणि तुम्हाला माहिती आहे, मी खूप 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 वर्षांनी म्हणजे कॉलेजमध्ये कधी वाढवले असतील, त्यानंतर मी आता माझी नखं वाढवलेली आहेत हे बघा. आणि मी याला ना थोडासा शेप देत बसले होते. अंगठ्याच्या नखाने नेहमीसारखा प्रॉब्लेम केला आहे. आयर्नची कमी असेल, डिफिशियन्सी असेल तर नखं तुटतात इझिली असं माझी एक मैत्रीण बोलली. पण मला नाही वाटत माझ्याकडे आयर्नची डिफिशियन्सी आहे. तरी पण मी एकदा HB वगैरे चेक करणार आहे. तर टिकवायचे आहेत मला हे. आणि मला ज्या मुली, ज्या स्त्रिया नेल आर्ट्स करतात ना, त्यांचं खरंच कौतुक वाटतं, की त्या नेल आर्ट्समधून मध्ये म्हणजे काम कसं करतात? मला खूप जड जातंय. मला असं सतत कॉन्शियस राहायला लागतंय, की नाही नखं आहेत. कपडे घालताना, केस विंचरताना, काहीही करताना मला ही नखं आडवी येतायत. असं का होत असेल? कारण सवय नाही कदाचित त्यामुळं. पण मी ठेवणार आहे यावेळेला आणि आज मस्त याला रंगवणार आहे. लास्ट टाइम अप्रूव्ह करा. लास्ट आहे. कॅमेरा ऑन आहे. इयर ड्रॉप ऑनच असतं माझं. पाठवा. मी नाही का फॅशनवरून जे काही ऑर्डर केलंय ते आत्ता रिसीव्ह व्हायला लागलंय. त्याची गेट एंट्री आली आहे. तर म्हणतात मी कालपासून फक्त गेट एंट्रीच अप्रूव्ह करतोय. मग करायला नको. मी माझ्या मोबाईलवरचे ॲप डिलीट केले ते. मी माझ्या ॲपवरती घेते मोबाईलवरती. म्हणजे तुम्हाला कळणारच नाही की तुमच्या परस्पर. आणि उलट मी किती प्रामाणिक आहे बघा, की तुम्हाला कळते की मी काय काय ऑर्डर करते, कोण माझ्या आपल्या घरी येते, तुमच्या माघारी सगळं कळते तुम्हाला. हां, की मी तुमच्याकडे ठेवलंय अप्रुव्हल. किती मी संस्कारी बाई आहे बघा. अरे मी यांना म्हटलं की मी बेसनची पोळी करते आणि पीठच शिल्लक नाहीये. डाळ आहे खूप सारी दळून आणायची. सॉरी हात दळून आणा लगेच. चालेल, खरंच दळून आणा. पण आता वातावरण असं आहे की मला ती डाळ गरम करून द्यावी लागेल. गावची आईनं दिलीये. मग मी आता काय करतेय, पटकन मसूरच्या डाळीचा डाळ कांदा करतेय, उसळ करतेय. प्रितीश, 3 चपात्या बाकी आहेत फक्त. थांब. 3 चपात्या बाकी आहेत. त्याच तव्यामध्ये ती छोलेची भाजी भाजायची आहे मला. कशाला भांडी एक्स्ट्राची खराब करा. कविताला विचारीला लोड. आणि स्वीट डिश जी मी काल बनवली आहे की खरवस, हे आम्ही ना रात्री विसरलो आणि आम्हाला रात्री झोपताना किती वाजता आठवलं? किती वाजता आठवलं हे? रात्री 12 वाजता. 12 वाजता. मला म्हणतात चल उठून खाऊया थोडं थोडं. तर हा खरवस आता मी फ्रीजमधून काढून रूम टेम्परेचर लिहिण्यासाठी ठेवून दिलाय. आता जेवण करून हा मस्त एन्जॉय करायचा. मी दाखवते की कसे याचे छान गर पडतात. आता जस्ट डान्स केलाय म्हणून हा असा अवतार आहे. आता मस्त तोंड धुते, थोडीशी पावडर लावते, लिपस्टिक लावते आणि तुम्हाला माझी शॉपिंग दाखवते. कारण उद्या मी पुन्हा घरी नाही आहे, त्यामुळे शॉपिंग दाखवायची राहून जाईल. आणि मी बोलले होते की मी दाखवते मी काय काय घेतलंय. असं नाही आहे की शो ऑफ करणं. हां, मी पुन्हा सांगते. कारण मी नेहमीच माझ्या व्लॉगमधून शेअर करत असते की कोणती गोष्ट कितीला मिळाली, मी कुठून घेतली. त्यामुळं काय होतं, तुम्हीही मला काही सांगत असता सजेशन्स आणि माझ्याकडून तुम्हाला काही माहिती मिळत असते. बस एवढंच. जर का कोणी पहिल्यांदाच व्लॉग बघत असेल तर त्यांना
त्यांना उगाच गैरसमज व्हायला नको म्हणून मी इथं हे क्लिअर करते की मी शॉपिंग कशासाठी दाखवते. आणि खरं तर सगळ्याच ब्लॉगर दाखवतात, यातून एवढाच हेतू असतो सगळ्यांचा फक्त, की कळावं की कुठे काय सुरू आहे, कुठलं महाग पडतंय का आपल्याला, की कुठलं रिझनेबल रेटमध्ये मिळतंय. आणि खरंच बघा ना, आता मी काल गेले तर मला कळालं की तिथे एवढा मोठा डिस्काउंट सुरू आहे सगळीकडे. आणि खरंच डिस्काउंट आहे बरं का. मी आता दाखवते तुम्हाला. आणि मी आल्यानंतर तेच प्रोडक्ट मी ऑनलाईनही चेक केले, जे बऱ्यापैकी कॉस्टली आहेत. एक कुर्ता लिबासचा, कालचा जर का तुम्ही व्लॉग पाहिला असेल तर त्यामध्ये बघा मी घातला आहे पिंक कलरचा लिबासचा आणि खूप सुंदर क्वालिटी आहे त्याची. तर 750 रुपयाला मला मिळाला आणि तोच मी ऑनलाईन चेक केला तर 1168 रुपयाला तो आहे. तर असं आहे की मला असं वाटायचं की मॉलमध्ये डिस्काउंट हा असा काही नसतो आणि उगाचच ते असतं आपलं मार्केटिंग वगैरे, पण तसं नाही आहे. खरंच काही काही हे चांगले जे ब्रँड आहेत, डब्ल्यू, बीबाप, फॅशॉर, लिबास, चांगले डिस्काउंट सुरू आहेत, अजूनही आहेत. 15 ऑगस्टपर्यंत हे डिस्काउंट सुरू असतात. जर का तुम्हाला जायचं असेल तर जा आणि मनसोक्त शॉपिंग करा. आता मी माझी शॉपिंग दाखवते, म्हणजे खूप सारी शॉपिंग आहे राव, खूपच आहे. पहिल्यांदा जरा तोंड धुवून येते आणि मग दाखवते. पटापट मी तुम्हाला सगळी शॉपिंग दाखवते. पहिली ना मी काय दाखवू, मी फर्स्ट टाइम नायका फॅशनवरून काहीतरी ऑर्डर केलं आहे, ते पहिले दाखवते मी तुम्हाला. आणि मलाही एक्साइटमेंट आहे की ते कसं रिसीव झालं असेल, कारण दिसायला तर खूप भारी दिसत होतं. आणि पिंक फ्रायडे सेल म्हटल्यानंतर मी ऑर्डर केलं. वाव, पॅकिंग तर खूप सुंदर आलंय. हे बघा, कॉटनच्या बॅगमध्ये आलंय. हा ब्रँड आहे तिजोरी, तिजोरी असं स्पेलिंग आहे. यामध्ये मी हा जो अंगात घातलाय ना स्कर्ट, जो प्लाझो आहे, प्लाझो असा फुल घेरावाला प्लाझो आहे, तर तशा टाईपमध्येच हा एक मी मागवलाय. कलर आवडला मला. हा कॉटनमध्ये आहे. हे बघा, प्युअर कॉटन आहे. याला पण फुल घेरा आहे, बऱ्यापैकी घेरा आहे आणि छान आहे. हा पण कलर मस्त आहे, आवडला हा मला. हा आहे 1500 रुपयाचा, पण मिळालाय, मी इथे कुठेतरी टॅग करते, म्हणजे लिहिते तिथे प्राईस, की तुम्हाला कळेल, कारण आता मलाही आठवत नाही कितीला मिळाले. इतके सारे पार्सल रिसीव्ह झालेत, मी आपले पेमेंट करते. मी नेहमी कॅश ऑन डिलिव्हरी करते, अगोदर कधीच पेमेंट नाही करत. तर हे ॲक्च्युली मला ट्रायही करायला हवं. हे 30 मागवते मी, माझी 30 साईज आहे, मीडियम. तर 1500 रुपयाचा आय थिंक मला 600-700 रुपयाला काहीतरी मिळाला असेल, बट मी तुम्हाला सांगते इथे. कसा वाटला? कपडा खूपच सुंदर आहे आणि हा कलर मी कधी ट्राय केलेला नव्हता म्हणून. आणि हा बाय द वे, घरी वापरण्यासाठीच मी हा मागवलाय. बघते ट्राय करून कसा वाटतोय, बसतोय का छान. तर नायका फॅशनचं हे पहिलं पार्सल. आता दुसरा, हा जो ब्रँड आहे, या ब्रँडचे मी खूप सारे टी शर्ट यूज केलेले आहेत. ओ शिट, मी एवढ्या मेहनतीनं वाढवलेली नख तुटायला लागलीत माझ्याकडून. थोडंसं कट झालं, आता त्याला शेप देते थोडा, नाहीतर नवीन नवीन कपड्यांमध्ये हे अडकू शकतं. मला नेल एक्सटेन्शन करायचं नाही आहे म्हणून मी स्वतःचे वाढवलेत. त्याच्या पाठी पण पणवती लागली आहे, कट होत आहेत. तर हा ब्रँड मला माहिती आहे, दिलिंजर समथिंग ब्रँड आहे. यांचे टी शर्ट खूप म्हणजे खूप चांगल्या क्वालिटीचे असतात. म्हणजे इतके जुने टी शर्ट मी अजून पण वापरतीये, 2018 सालचे, माहितीये. त्यामुळं मला माहिती आहे हा ब्रँड छानच आहे. तर हा कलर जो मी खूप दिवस झालं वापरलेला नाहीये. हा, या कंपनीचे हे बघा, हा ब्रँड आहे दिलिंजर. तर आता मी फेस कॅमेऱ्यानं बोलतीये, तर याची ही प्राइस मी इथं मेन्शन करते. बिनधास्त घ्या या ब्रँडचे टी शर्ट, अजिबात खराब होत नाहीत. म्हणजे तुम्ही ना वापरून वापरून फेकून द्याल कंटाळून, पण अजिबात खराब होत नाहीत. तर हा सुंदर आलाय. आता बस मला घालून पाहायचंय, येईलच मला. यामध्ये मी मीडियम साईज घेतली आहे. तरी पण एकदा ट्राय करायला हवं, घरी घालायला ना लूज फिटच छान वाटतात. फ्लिपकार्टवरून मी ब्लाऊज ऑर्डर केलाय. कधी मी काय करेन काही सांगता येत नाही.
हं? तर हा ब्लाऊज मला खरंच खूप आवडला, त्याचे रिव्ह्यूज छान होते. आणि माझ्याकडं ग्रीन कलरचा स्लीवलेस ब्लाऊज आहे, पण एखादा असा मला ब्लाऊज हवा होता. पॅन कॉलरवाला आहे आणि स्ट्रेचेबल कपडा आहे. स्लीव्ज इथपर्यंतचे आहेत. हे बघा, छान बॉर्डर आहे इथे आणि पूर्ण कॉलरला समोरून आणि पाठून सुद्धा, आणि फुल स्लीवचा आहे, स्लीवलेस नाही. वाव. येणाऱ्या ब्लॉग्समधून तुम्हाला कळेलच की हा मी कोणत्या साडीसाठी ऑर्डर केलाय. जर का तुम्हाला अंदाज आलाच असेल तर तुम्ही मला कॉमेंटमध्ये कळवा की हा ब्लाऊज मी कोणत्या साडीसाठी घेतला असेल. भावाच्या मुलीसाठी मेकअपचा बॉक्स ऑर्डर केलाय. आता तुम्ही म्हणाल एवढ्या छोट्या मुलीसाठी मेकअपचा बॉक्स, आज तिचा बड्डे आहे. आज हा 20 तारखेचा व्हिडिओ आहे आणि खरं तर मी जाणं अपेक्षित होतं गावाला, बट मी गेलेली नाहीये, जाणार आहे थोड्याच दिवसात. तर तिला ना मी जे मेकअप करते ते मी घेऊन जाते ना सोबत बरंच काही काही, तर तिला ते खूप आवडतं आणि तिला हवा होता माझ्यासारखा मेकअप बॉक्स, म्हणून मी ऑनलाईन ऑर्डर केलाय आणि खूप सुंदर आलाय. हे बघा किती छान पॅकिंग. आई मला ओरडलीये की अजिबात आणू नकोस, त्या लहान आहेत आणि त्यांना त्यांच्या स्किनला प्रॉब्लेम होईल. हे मलाही कळतं की त्या लहान नाही, त्यांच्या स्किनला प्रॉब्लेम होऊ शकतो. बट आता मी वहिनीला म्हणजे आमच्या सोनाला सांगणार आहे की तू काळजी घे बाई, पण मला तिला देऊ दे, कारण तिने मला खूप म्हणजे खूप रिक्वेस्ट केली होती की आज तू मला हे घेऊनच ये. हे बघा ब्युटी ब्लेंडर आहेत 2 आणि पावडर लावण्यासाठी जे स्पंज जे आहेत ना ते सुद्धा यामध्ये खूप सारे आहेत इथे. मी टॅग करेनच हे प्रोडक्ट, मला खूप आवडलं. आणि हे बघा यामध्ये हा एक असा बॉक्स आहे. वाव, सुपर्ब. खुश होणार आहे ती, भलतीच खुश होणार आहे. मिरर पण आहे, हे बघा कसला क्यूट आहे. शिट, मी आज तिला दे, आम्ही गेल्यानंतर आता आम्ही जाणार आहोत, लवकरच जाणार आहोत. तर जेव्हा केव्हा जाऊ ना मी तिचा बर्थडे सेलिब्रेट करणार आहे. इतकी हौशी आहे ना की स्वतःचाच बर्थडे आज दिवसभर ती सेलिब्रेट करायला लागलीये. खूप भारी, म्हणजे खूपच भारी. आय थिंक ती 5 वर्षांची झाली, 5 वर्षांची झाली. हे बघा अजून त्यामध्ये हा एक बॉक्स आहे. वाव, छोटे छोटे क्यूट क्यूट ब्रश आहेत यामध्ये. मला माहितीये हे ती जास्त दिवस टिकवणार नाहीये, ती लगेच वाट लावणार आहे, पण हाऊस म्हणून मी घेतलंय तिला. हे स्किनची काळजी घेणं तितकंच गरजेचं आहे, पण मला नाही वाटत याने काय लगेच हार्म म्हणजे होईल. याने तिच्या आईला सांगेन मी की काळजी घे. बापरे, फॉल्स आय लॅशेस, सिरियसली इफेक्ट. ओके, मस्कारा आहे, हे बघा हा मस्कारा आहे. आणि इथं हे लहान मुलांचाच मेकअप बॉक्स म्हणून मी ऑर्डर केला होता, पण हे आपण सुद्धा वापरू शकतो, इतकं भारी आहे हे. वाव, 3 प्रोडक्ट आहेत यामध्ये. हे काय आहे? फक्त नावाला थोडासा प्रोडक्ट आहे यामध्ये. भलती खुश होणार आहे ती, भलतीच, खूपच. तर मस्कारा आहे, आणखी ओ आयलाइनर पण आहे, आयब्रो पेन्सिल पण आहे. खूप सुंदर. आणि मी टॅग करणारच आहे हे प्रोडक्ट, कळेल तुम्हाला की किती रुपयाला आहे. तिच्यासाठीच मी मॉलमधून हा फ्रॉक घेतलाय. हे बघा, मी तिला नेहमी घेऊन जात असते, कधी मी दाखवलं नाही व्लॉग मध्ये. केवढा क्यूट आहे बघा. खूपच सुंदर आहे, क्वालिटी तर एक नंबर आहे आणि कलर बघा कसला गोड आहे. तिच्या बहिणीसाठी दुसरे म्हणजे स्कर्ट टॉप किंवा कॉर्ड सेट वगैरे असं काहीही घेऊ नकोस, फ्रॉकच हवाय, हे असं माझ्या आईचं म्हणणं होतं, त्यामुळे मी फ्रॉकच घेतलेत. हा मोठीचा, याला बेल्ट पण आहे. आय थिंक बेल्ट याचा निघालाय, ज्याला गुलाबाची फुलं आहेत. हा इथे पडलाय, हे बघा. हा असा फ्रॉक आहे, बलून.
कपडा खूपच भारी आहे याचा, खूपच. आणि कॅन आहे. अ, हे एक अस्तर आहे, आतून कॉटनचं अस्तर वेगळं आहे. सुंदर आहे, म्हणजे क्वालिटी आहे. कुठल्या ब्रँडचे घेतलेत मी हे? पेपरमिंट. हा पेपरमिंटचा आहे आणि हा पण पेपरमिंटचाच फ्रॉक आहे. चलो, आता हे सगळं पहिल्यांदा मी आवरते. नाही, माझी पण दाखवते आणि मग मेकअप प्रोडक्ट दाखवते मी. तर जो कुर्ता, हे बघा, हा कुर्ता जो मी 750 ला घेतलाय, हा ऑनलाईन 1168 रुपयाला काहीतरी आहे समथिंग. हे बघा, सेम टू सेम, हा काहीही फरक नाही, हाच आहे ऑनलाईन अवेलेबल. ज्याला हे असं डिटेलिंग आहे. तर मी हा कुर्ता एक घेतला, जो मी कालच्या व्लॉग मध्ये घातलेला दाखवलाय. पुन्हा आवडला होता पहिला वाला पिंक ड्रेस, तोही घेतलाय. हे बघा, हा वाला खूपच सुंदर कपडा आहे, खूपच खूपच. आणि कलर तर काय बघा, हा फॅशॉर या ब्रँडचा आहे. यामध्ये मी यल साईज घेतली आहे, कारण ब्रँड वाईज साईज आपली चेंज होते. आणि हा प्लाझो आहे, ज्याला कॉटनचं छान सुंदरसं अस्तर आहे. आणि कपडा बघा, शाईन बघा याची, सिल्कमध्ये आहे. खूपच सुंदर आहे हा. आणि मला छानही दिसत होता काल, असं आहोंचं म्हणणं आहे, म्हणून मला त्यांनी हा जबरदस्ती घ्यायला लावला. तर हा ॲक्च्युली 4700-800चा काहीतरी आहे, पण तो खरंच फॅशॉरचे जेव्हा नवीन नवीन लॉन्च होतात तेव्हा याच प्राईजला असतात. हा 2599 म्हणजे 2600 रुपयाला हा मला ड्रेस मिळालाय. हा कॉर्ड सेट 2600ला मिळालाय. ही होती आमची कालच्या मॉलमधली शॉपिंग आणि काही ऑनलाईन शॉपिंग. जे मी आमच्या सईचा मेकअप बॉक्स हा ऑनलाईन, सई आणि आराध्या दोघींच्यासाठी ॲक्च्युली मी सेपरेट घेणार होते, भांडतील म्हणून, पण आईचं म्हणणं आहे, ती एक आणतीयस ना, तेच आणू नकोस बाई, पोरी सतत थापून बसतील चेहऱ्याला आणि चेहरा खराब करतील. तिला माझ्याबद्दल असंच वाटतं की मी लिपस्टिक लावून 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 माझे लिप्स ब्लॅक करून ठेवलेत, पण तसं नसतं. हार्मोनल चेंजेसमुळे ते तसे होतात, किंवा असं असं जीभ फिरवायची जेव्हा सवय असते ना आपल्याला, तर ते तसं पिगमेंटेड ओठ होतात. तर माझे त्यामुळे झालेले आहेत, लिपस्टिकमुळे नाही. मी लिपस्टिक तर आत्ता वापरायला लागली आहे, पूर्वी वापरत पण नव्हते. पण तिला तसं वाटतं आणि म्हणून ती काळजी घेते, तर तीही तिच्या दृष्टीने बरोबर आहे. अशी होती ही शॉपिंग. नायकाची शॉपिंग बरीच आहे राव, आणि व्लॉग खूप मोठा व्हायला लागलाय, तर सॉरी, मी तुम्हाला नंतर दाखवते नायकाची शॉपिंग. कांद्याच्या पातीची भाजी, भाकरी करायची आहे. आणि उद्या पहाटे पहाटे एकदम म्हणजे शार्प 5ला स्टार्टर मारणार आहेत आहो गाडीमध्ये. बटन स्टार्ट करणार आहेत गाडीचं, असं मला त्यांनी सांगितले. त्यामुळे लवकर उठायचंय मला. 3ला तर पहाटे उठावं लागेल, कारण साडी वगैरे नेसायची आहे. लास्ट टाइम पण मी जेव्हा साईबाबांना गेले होते दर्शनाला, तेव्हा साडी नेसून गेली होती, ती इंडिगोवाली. आणि आता मी उद्या महेश्वरी नेसणार आहे. आहोंचं म्हणणं होतं ती मरून कलरची महेश्वरी नेस, पण तिचा ब्लाऊज अजून मिळालेला नाहीये. त्यामुळे जी पहिली महेश्वरी आहे ना, डार्क ग्रीन ब्लॅक अशा शेडमधली, ती मी उद्या नेसणार आहे. कसं दिसतंय ब्लाऊज? पहाटे 3 वाजता उठायचं ठरवलंय आणि उठल्यानंतर मी काय काय कामं करणार ना, आणि म्हणूनच थोडंसं काम सोपं व्हावं याचसाठी ही कणिक मळून ठेवलेली आहे मी. आता उद्या भेटते पहाटे 3 वाजता.